दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस। या दिवसापासूनच खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात होते। या दिवसापासूनच आपण सायंकाळी घराच्या बाहेर वरती आकाशकंदील लाईट्स लावतो, घराच्या बाहेर पणत्या लावतो आणि या दिवशी रमा एकादशी पण आहे। तर आज आपण वसुबारसची पूजा अगदी सोप्या पण योग्य पद्धतीने विधिवत कशी करायची ते पाहणार आहोत। पूजा मांडणी एकदम सोपी आहे। तसेच या दिवशी कुठला नैवेद्य दाखवायचा, कोणते नियम पाळावेत, तसेच या दिवशी कुठले पदार्थ खाऊ नयेत अशी संपूर्ण वसुबारसची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वात आधी आपल्या चॅनेलकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा। यावर्षी 28 ऑक्टोबर 2024 सोमवारचा दिवस, या दिवशी आलेली आहे वसुबारस। यालाच गोवत्स द्वादशी असं पण म्हणतात आणि गावाकडे गाईगुराची बारस असं पण म्हणतात। अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात, तसेच आपल्या मुलाबाळांना सुख व चांगले आरोग्य मिळावे यासाठी या दिवशी गायीची तिच्या वासरासह पूजा केली जाते। त्यासाठी या दिवशी प्रत्येक घरातील स्त्रीने आपल्या मुलाबाळांना चांगले निरोगी आरोग्य मिळावे, भरपूर सुख संपत्ती लाभावी यासाठी वसुबारसची पूजा करायची आहे। अनेक ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि सायंकाळी बाजरीच्या भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हा उपवास सोडला जातो। गावाकडे मात्र बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगा, राळ्याचा भात आणि एखादी उसळ असे पदार्थ बनवून या दिवशी घरातील देवांना नैवेद्य दाखवला जातो आणि ज्यांच्या घरी गाय गुरे वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। दिवाळीची सुरुवात याच दिवसापासून होते, त्यामुळे या दिवशी आपल्याला दारामध्ये रांगोळी काढायची आहे, आकाश दिवा लावायचा आहे, दिव्यांची रोषणाई करायची आहे। वसुबारस यातील बारस या शब्दाचा अर्थ द्वादशी किंवा 12वा दिवस असा होतो, म्हणून या दिवशी 12 दिवे लावायचे असतात आणि मग ते तुम्ही अंगणामध्ये, तुळशीजवळ, रांगोळीवर, मुख्य दरवाजासमोर लावू शकता। तर या दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्या घरासमोरचं अंगण स्वच्छ करून तिथे सडा रांगोळी करायची आहे आणि सायंकाळी तुळशीचे पूजन केल्यानंतर आपण गोमातेचं पूजन करायचं आहे। ही पूजा सायंकाळी करायची असते, पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही सकाळी पण ही पूजा करू शकता। तर ही वसुबारसची पूजा तुमच्या घरी जर गाय गुरे वासरे असतील तर त्यांची करायची आहे, किंवा तुमच्या घराच्या आसपास कुठे जवळ गाय असेल तर तिची तुम्हाला तिथे जाऊन पूजा करायची आहे, किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन पण पूजा करू शकता। आणि जर नसेल तर घरीच पाटावरती रांगोळीने गाय वासराचं चित्र काढून पूजा करू शकता, किंवा तुमच्याकडे गायीची देवघरामध्ये तांब्या पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती असेल किंवा मातीची मूर्ती असेल तर तिची पण पूजा करू शकता। ही पूजा आपण देवघरात पण करू शकतो आणि तिथे जागा नसेल तर घरात इतर ठिकाणी पण मांडू शकतो। पूजेपसली जागा स्वच्छ करून घ्यायची, त्या ठिकाणी पाट किंवा चौरंग ठेवून त्यावरती लाल वस्त्र टाकायचं। सर्वात आधी दिवा प्रज्वलित करून दिव्याची गंधाक्षता फूल वाहून पूजा करायची आणि त्यानंतर आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला। ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणत अभिषेक करावा स्वच्छ पाण्याने, पंचामृताने। त्यानंतर आपण बाळकृष्णाला पण स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे। या दिवशी आपल्याला कृष्णाची पण पूजा करायची आहे। कृष्ण म्हणले की तिथे गाय वासरू आलेच। कृष्णांनी गायीची खूप सेवा केली होती आणि गायीला पण ते अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे या दिवशी आपण भगवान कृष्णाची देखील पूजा करायची आहे। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम कृष्णाय नमः हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर पुन्हा ताम्हणामध्ये मी गाय वासरूची मूर्ती ठेवली आहे। माझ्याकडे ही मातीची मूर्ती आहे, तुमच्या देवघरामध्ये पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती असेल तर ती पण घेऊ शकता। सर्वात आधी आपल्याला गाय वासरूचे पाय स्वच्छ पाण्याने दुधाने धुवायचे आहेत। तुम्ही जरी प्रत्यक्ष गायीची पूजा करत असाल तर आधी गायीच्या पायावर पाणी घालावे, त्यानंतर गायीच्या पायावरती आणि कपाळावरती हळदी कुंकू लावावे, अक्षता अर्पण कराव्या, गायीला एखादे फूल किंवा फुलांचा हार घालावा आणि त्यानंतर केळीच्या पानावरती गायीला नैवेद्य खायला दिला जातो। तर या ठिकाणी मी गाय वासरूच्या मूर्तीला स्वच्छ पाण्याने दुधाने स्नान घातले आहे। आता आपण ही मूर्ती स्वच्छ पुसून घेऊन तिची स्थापना करूया। या दिवशी गायीची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे, त्यामुळे या दिवशी जमलं तर तुम्ही अशी का होईना पूजा नक्की करा। तुमच्याकडे जर गायीची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी किंवा या दिवसाच्या आधी नक्कीच खरेदी करून या दिवशी गायीच्या मूर्तीची स्थापना देवघरात नक्की करा।
तर या ठिकाणी मी पाटावर थोड्या अक्षता ठेवून त्यावरती गाय वासरूची मूर्ती स्थापन केली आहे। सर्वात आधी आपण श्री गणेशाची पूजा करतो। तर गणपती बाप्पांना चंदन, हळदी कुंकू, अक्षता वाहायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे, दुर्वा असतील तर त्या अर्पण करा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। यानंतर आपण बाळकृष्णाची पूजा करणार आहोत। तुम्ही जर देवघरामध्ये आधीच गणपती आणि बाळकृष्णाची पूजा केली असेल तर अशी वेगळी पूजा मांडण्याची गरज नाही, फक्त गायवासरूची पूजा केली तरीही चालेल। मात्र तुम्ही अशी वेगळी पूजा मांडणार असाल तर अशी पूजा नक्की मांडा। मी बाळकृष्णाला छान असे सजवून घेतले आहे। सर्वात आधी आपण बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावायचा आहे, हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत, फूल आणि त्यांना प्रिय असलेले तुळशीपत्र आपण अर्पण करायचे आहे। यानंतर आपण गाय वासराची पूजा करणार आहोत। आपल्या हिंदू धर्मात गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं। गायीला गोमाता म्हटले जाते। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपल्या मुलाबाळांसाठी अशी पूजा नक्की करायची आहे। खरं तर आपण वसुबारसच्या दिवशी प्रत्यक्ष गायीची पूजा तिथे जाऊन केली पाहिजे, पण इथे माझ्याकडे आसपास कुठे गाय नाहीये, त्यामुळे मी इथे अशी पाटावरती पूजा मांडलेली आहे। पण तुमच्या घरी किंवा घराजवळ खरंच कुठे गाय असेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्कीच पूजा करा। खऱ्या गायीची पण आपल्याला अशीच पूजा करायची आहे। इथे मी गायीला हळदी कुंकू, अक्षता, फुलं अर्पण केली आहेत, दिव्याने ओवाळायचं आहे। ही पूजा सायंकाळी तिन्ही सांजेला केली जाते। सायंकाळी 6 ते 7 या वेळामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता। पण सर्वात आधी आपल्या घरातील तुळशीचे पूजन आपल्याला करायचे आहे आणि त्यानंतर गायीची पूजा करायची आहे। ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते, कारण गायीला सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलं जातं। त्यामुळे छोटीशी का होईना आपल्या देवघरामध्ये गायवासराची मूर्ती नक्की असावी। ज्यावेळी देव आणि दानव यांच्यात समुद्रमंथन झालं, त्या समुद्रमंथनातून 5 प्रकारच्या कामधेनूंची उत्पत्ती झाली। त्यातील नंदा नावाची जी कामधेनू आहे त्या धेनूसाठी हे व्रत केलं जातं। तर तुम्ही पाहिलं असेल, आपण गायीची पूजा करून घेतली, धूप दीप ओवाळला, त्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा आणि गायीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा। मनोभावे नमस्कार करायचा आहे। तुम्ही जर खऱ्या गायीची पूजा केली तर तिच्या अंगाला स्पर्श करून मनोभावे नमस्कार करायचा आहे। या दिवशी ज्या सवाष्ण स्त्रिया वसुबारसचा उपवास करतात त्यांनी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा, राळ्याचा भात किंवा तुमच्याकडे अजून कोणते पदार्थ बनत असतील ते पदार्थ बनवून सायंकाळी गोमातेचं पूजन करून मग उपवास सोडला जातो। प्रत्येक भागामध्ये प्रत्येक सण साजरा करण्याची पद्धत थोडीफार वेगवेगळी असते। तुमच्याकडे ज्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीने करू शकता। तुम्ही जर आपल्या घराच्या जवळ कुठे आसपास जाऊन पूजा केली तर तिथे जाऊन तुम्ही खरं तर यथाशक्ती दक्षिणा नक्की द्या। गायीच्या मालकाजवळ तुम्हाला शक्य असतील तेवढे पैसे यथाशक्ती तुम्ही नक्की द्या। 500, 1000, 100 रुपये आणि त्यांना सांगा की ह्या पैशातून तुम्ही तुमच्या गायीचं संगोपन करा, ह्या पैशातून तिची होईल तेवढी सेवा करा। म्हणजे तुम्ही जेवढे पैसे द्याल त्या पैशातून गायीला चारा आणा, कारण आपण स्वतः गाय पाळू शकत नाही, तिची सेवा करू शकत नाही। गाय ही खूप पुण्यकारी असते, तिच्या उदरामध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। त्यामुळे जे लोक गाय पाळतात, तिची मनोभावे सेवा करतात, त्यांच्याकडे आपण 500, 1000 रुपये जरी थोडेफार दिले आणि आपल्या पैशातून तिला थोडा का होईना चारा घेतला, तिची सेवा केली तरीही आपल्याला खूप पुण्य मिळू शकतं। आणि अगदीच शक्य नसेल तर या पद्धतीने जरी तुम्ही पूजा केली तरीही तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळू शकतं। तुम्ही बाहेर जाऊन गायीची पूजा केली आणि तिथे नैवेद्य घेऊन जाऊ शकत नसाल तर गुळ, भिजवलेली चण्याची डाळ, केळ किंवा हिरवा चारा सुद्धा गायीला अत्यंत प्रिय आहे, तो सुद्धा तिला दिला तरीही चालू शकतो। वसुबारस हा दिवस पूर्ण गायीचा असतो, त्यामुळे या दिवशी तरी तिला रानात काम करण्याऐवजी विश्रांती दिली पाहिजे, तिची मनोभावे सेवा केली पाहिजे। या दिवशी आपण गायीचे दूध सुद्धा काढू नये, कारण एक दिवस तरी तिच्या वासराला दूध मिळावे। खरं तर हा पाळणा गायीच्या वासरासाठी फुटलेला असतो, पण आपणच रोज ते दूध घेतो, त्यामुळे एक दिवस तरी तिच्या वासरासाठी हे दूध तसेच ठेवावे। अशा पद्धतीने जरी आपण गायीची काळजी, सेवा केली तरीही आपल्याला खूप पुण्य मिळू शकते। आणि या दिवशी पाळायचे नियम म्हणजे स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन उपवास सोडतात। या दिवशी आपल्याला गहू आणि मूग खायचे नसतात। तसेच या दिवशी दूध, दुधापासून बनलेले पदार्थ,
दूध, दही, तूप, पनीर असे पदार्थ, त्याबरोबर तळलेले पदार्थ खात नाहीत. तसेच या दिवशी तव्यावर बनलेले पदार्थही खाल्ले जात नाहीत. तर अशा प्रकारे हे नियम पाळण्याचे प्रयत्न करा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.